त्याच्याही विरोधात आपण जाऊन आपणही उपोषण सुरू केलेलं आहे। तेव्हा सगळ्यांना एकच सांगते की आपण सर्व ओबीसी एकत्र येऊन जरांगे सारख्याला दाखवून देऊ की आम्ही तुमच्यापेक्षा कमी नाही आहे। आणि ग्रामपंचायत असो, नगर परिषद असो, जिल्हा परिषद असो, लोकसभा विधानसभा असो, इथे आता कुठे आपला एकच दुकट आदमी चालला होता तर तोही त्यांना नको आहे। त्यांचं म्हणणं असं की आमच्याच हाताखाली तुम्ही राहिले पाहिजे, तर ते कधीही शक्य होणार नाही आहे। जरांगे सारख्या माणसाने कधीच असं बोलू नये। पण मी आता इथे सांगते आहे की आपण सर्व ओबीसींनी एकत्र येऊन अगदी तळमळीचा अगदी सांगते आहे की आपण सगळ्या ओबीसींनी एकत्र येऊन हे कार्य हाती घेतलंच पाहिजे आणि आपला विजय केलाच पाहिजे। सत्यमेव जयते, महात्मा फुलेंचं नेहमीच आहे की सत्यमेव जयते। आपण सर्व सत्यशोधक बनून हा लढा जिंकूया आणि या सर्वांसोबत आपण आहोत, त्यांच्या मागे नाही पुढे नाही, आपण त्यांच्या सोबतच आहोत एवढं सांगते आणि थांबते। जय सत्यशोधक, जय सत्यशोधक, जय ओबीसी, जय ओबीसी।